नमस्कार, मी नितेश कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण मराठी ग्रामरचा पहिला चॅप्टर पाहणार आहे, भाषा, लिपी व तिचा इतिहास. ठीक आहे. मराठी भाषेची डिलिव्हरी कशी झाली, नॉर्मल झाली का सीजर झाली, ठीक आहे, सर्व पाहणार आहे ए टू झेड, एकूण एक. हा जो चॅप्टर आहे याच्यावर परीक्षेत 1 किंवा 2 प्रश्न येते. आता लक्ष द्या, हा जो चॅप्टर आहे आपण पाहणार आहे. आता मी थोडंसं लेट लाईव्ह आलो, काहून तर लाईन गेली होती. ठीक आहे, काही टेक्निकल प्रॉब्लेम येऊन जाते. मी जर लेट आलो तर समजून घ्यायचं, लाईन गेली आहे. ठीक आहे, किंवा वायफाय बंद पडला आहे. ठीक आहे, आता कसं आहे, ऑफलाईनमध्ये मी डायरेक्ट येऊन जातो, ऑनलाईनमध्ये आत्ताच लाईन आली, 15 मिनिट झाले लाईन गेली होती. तर ठीक आहे, ते लाईन आलो म्हणून आलो लाईव्ह, नाही तर काही लाईव्ह यायला भेटलं नसतं. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, आज आपण पाहणार आहे भाषा, लिपी व तिचा इतिहास. मराठीचं खतरनाक चॅप्टर, सगळ्यात पहिलं चॅप्टर. ठीक आहे, भाषेचा जन्म कुठून झाला, भाषा कशाला म्हणते. ठीक आहे, त्याच्यानंतर लिपी कशाला म्हणते, भाषा, लिपी व तिचा इतिहास. ठीक आहे, व तिचा. ठीक आहे, तिचा म्हणजे कोणाचा बे, भाषेचा. ठीक आहे, नाही तर आणा ना आपत. ठीक आहे, लक्ष द्या, भाषा, लिपी व तिचा इतिहास. ठीक आहे, भाषा, लिपी व तिचा इतिहास, लक्ष द्यावे. ठीक आहे, आता आज आपण पाहून राहिलो भाषा, लिपी. सगळ्यात पहिले भाषा कायले म्हणते, मग त्याच्यानंतर पाहू लिपी कायले म्हणते, त्याच्यानंतर मराठी भाषेचा जन्म कुठून झाला, कोण्या भाषेतून झाला, ती कशी लिहिल्या जाते, पहिली कशी लिहिल्या जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर मराठी भाषेचा पहिला शिलालेख किंवा ताम्रलेख कुठं सापडला, मराठी भाषेचा पहिला सामाजिक ग्रंथ कोणता, या चॅप्टरमध्ये सर्व पाहणार आहे. भाषेचे प्रकार पाहणार आहे. का पाहणार आहे, भाषेचे प्रकार. या चॅप्टरवर बहुतेक 3 लेक्चर तयार होईल. किती लेक्चर तयार होईल, 3 लेक्चर. तर खतरनाक चॅप्टर आहे. थोडंसं लेट झालं, लाईन गेली होती आणि वायफाय बंद पडलं होतं. ठीक आहे, वायफाय शिवाय मजा नाही येत ऑनलाईन. ठीक आहे, ते मोबाईल याच्यावर चालत नाही ते बरोबर. ठीक आहे, म्हणून थांबा लागलं मला 15 मिनिट, म्हणून उशीर झाला. ठीक आहे, पटापट तुमच्या मित्रमैत्रिणीले लिंक फॉरवर्ड करा सर लाईव्ह आले म्हणून. ठीक आहे, तर चलो. ठीक आहे, सगळ्यात पहिले पाहू आपण भाषा. कायले म्हणते भाषा, पाबे पोट्यो, भाषा कायले म्हणते भाषा. ठीक आहे, तर पुस्तकातली डेफिनेशन पहा. पुस्तकातली डेफिनेशन काय म्हणते, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. ठीक आहे, आपण पुस्तकातलं शिकवत नाही, पण विचारते परीक्षेत आपले विचार. ठीक आहे, लक्ष द्यावे, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन. आता विचार कसे, आता लक्ष द्यावे, आता विचार कसे. आता समजा माई एक फेसबुकवर मैत्रीण आहे, इंग्लंडला राहते. ठीक आहे, माई एक फेसबुकवर मैत्रीण आहे, इंग्लंडला राहते. रोज मेसेज करू तिले, हाय हाव आर यू, कशी आहे हो, का आहे हो. ठीक आहे, तर आता त्याच्यात काय होतं का, मी गुगल ट्रान्सलेटर वापरो. ठीक आहे, कशी आहे हो, तर ती इंग्लिशमध्ये रपकन करे, हाय हाव आर यू, रपकन शेण होय. ठीक आहे, तर आता त्याच्यात झालं का ते का नाही. ठीक आहे, तिले मी लयच आवडलो, तर ते मला भारतात भेटायला आली. कोण, माई मैत्रीण. कुठं राहत होती, इंग्लंडले. ठीक आहे, आली भेटाले. ठीक आहे, मला कुठं घंटे इंग्लिश येते, अजिबात इंग्लिश येत नाही. आली पाबे. ठीक आहे, हे पुस्तकातली डेफिनेशन समजून सांगून राहिलो. भाषा कायले म्हणते, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन. आता लक्ष द्या. ठीक आहे, माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचायचे आहे, तर ते कसे पोहोचावं लागते, त्याचं साधन म्हणजे भाषा. ठीक आहे, तर मग ते आली मला भेटाले. मला भेटाले आल्यावर म्हणते, ठीक आहे, हाय हाव आर यू. तर गण्या का म्हणलं बी ना, अहो घुबड तोंडे बरोबर बोलणं वा, का म्हणून राहिली बी हे बे. ठीक आहे, तर मी म्हणलं अबे तुले म्हणते कसं आहे, मी बरा आहे. ते मी बरा आहे म्हणल्या ते माझ्याकडं अशी उचल्यासारखी पाहिजे. ठीक आहे, का ह्या का म्हणून राहिला ह्या. ठीक आहे, तर ते म्हणते, ठीक आहे, ते का म्हणते मला, आय कांट अंडरस्टँड युअर लँग्वेज, प्लीज स्पीक इन इंग्लिश. बापरे, मास्तर इंग्लिशवर आला. ठीक आहे, का म्हणते ते मला, आय कांट अंडरस्टँड युअर लँग्वेज, प्लीज स्पीक इन इंग्लिश. का म्हणलं बे गणे ना, अबे का बे तुम्ही बे सब सत्यानाश आहे का बे. ठीक आहे, आता लक्ष द्या. ठीक आहे, मले जर तिले माय विचार व्यक्त करायचे आहे, तू मला लय आवडतं, मग मी म्हणलं तिले तू मला लय आवडतं. ठीक आहे, व्हॉट आर यू सेइंग, आय कांट अंडरस्टँड. ते म्हणे का म्हणाले बे गण्या, तर अजिबात तिले समजत नाही. माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचायच्या आहे, मला तिला आय लव्ह यू म्हणायचं आहे. ठीक आहे, तर हे समजून तिला आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणलं, पुन्हा उचल्यासारखी पाहिजे ते माझ्याकडं. माझे विचार तिच्यापर्यंत पोहोचायचे आहे, तर मला तिची भाषा आली पाहिजे.
आणि तिचे विचार माझ्यापर्यंत पोहोचायचे आहे, तिचे विचार माझ्यापर्यंत पोहोचायचे आहे, तर तिला माझी भाषा आली पाहिजे. दोनच गोष्टी आहे भाषेत, दोनच गोष्टी. लक्ष द्यावे, भाषेत दोनच गोष्टी आहे. ठीक आहे, माझे विचार, ठीक आहे, माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचायचे आहे. माझे विचार कसे तडतड समजून राहिले तुम्हाला, काऊन तर तुम्हाला समजून या भाषेत बोलून राहिलो. मी जर उर्दूत बोललो, ठीक आहे, मी जर उर्दूत बोललो ना, कन्नडमध्ये बोललो, ठीक आहे का, चायनात बोललो, चिंग चॉंग चुंग झुंग झांग, सर झिंग झॉंग चिंग चॉंग चुंग चुंग मानवान चुंग चोंग वरदान चुंग चोंग अरविनाकान चुंग चोंग. सर का म्हणून राहिले जी, आम्ही मला नाही माहीत मी का म्हणून राहिलो. माझे विचार तुमच्यापर्यंत पोचायचे आहे, माझे विचार तुमच्यापर्यंत पोचायचे आहे, ते दोनच इलाज आहे. एक तर मला तुम्हाला समजून त्या भाषेत बोलावं लागेल, नाही तर ठीक आहे, नाही तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे, तर मला समजून त्या भाषेत तुम्हाला बोलावं लागेल. म्हणून भाषा का म्हणते, तर आपले विचार व्यक्त करण्याचे साधन. लक्ष द्यावे, कुठंच नाही सांगणार हे. ठीक आहे, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. ठीक आहे, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. म्हणून ठीक आहे, म्हणून ठीक आहे, शिकवताना विद्यार्थ्याला समजून अशा भाषेत बोला लागते, आहे का नाही. तेव्हा डायरेक्ट डोक्यात घुसते. का घुसते? डायरेक्ट डोक्यात. हे लक्ष द्यावे पोट्टो, साधा आणि सोपा आहे भाषेची डेफिनेशन. ठीक आहे, साधा आणि सोपा आहे. एखादी तामिळनाडूची पोरगी, ठीक आहे, तुम्हाला प्रपोज मारायचा आहे, ठीक आहे, आणि तिले इंग्लिश बिंग्लिश काहीच समजत नाही, दुसरी भाषा मराठी समजत नाही, तिले म्हणा ठीक आहे तुम्हाला लय आवडतो, ठीक आहे, तर ते काय ठीक आहे, तिला काहीच नाही म्हणणार, ते हसून देईन थोडीशी, पाहिन तुमच्याकडून चालली जाईन, ठीक आहे, तर तिले शिवाय दिले तर काहीच नाही म्हणून ते, आणि बोललो तर काहीच नाही, काहून समजतच नाही ना बे. ठीक आहे, मला माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचायच्या आहे, तर तिची भाषा मला आली पाहिजे. म्हणून विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. ठीक आहे, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. म्हणून आता लक्ष द्यावे. ठीक आहे, आणि हे जे भाषा आहे लक्ष द्या. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल भाषा कशी आहे, खतरनाक. ठीक आहे, भाषेशिवाय इलाजच नाही आहे, इलाजच नाही आहे. ठीक आहे, आपले विचार व्यक्त करायचे असेल, तर विचार व्यक्त करायचे असेल, समोरच्यापर्यंत पोचायचे असेल, तर भाषा त्याचं महत्त्वपूर्ण साधन आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या. पण मात्र लक्षात ठेवा, बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, भाषा शिकणं वेगळं आणि लिहिणं वेगळं. ठीक आहे, भाषेचं व्याकरण हा वेगळा विषय आहे. ठीक आहे, भाषा लिहिणं हा प्रकार वेगळा. ठीक आहे, आणि शिकणं हा प्रकार वेगळा. ठीक आहे, बोलता नाही येत का. आता जे अनफड माणसं आहे त्याला मराठी येऊन नाही राहिली का, समजून नाही राहिली का, समजून राहिली, पण लिहिता वाचता नाही येऊन राहिलो. काहून तुम्हाला सांगतो, भाषा लय लोकांनी इंग्लिश नाही बोलतायत, इंग्लिश शिकले, इंग्लिश ग्रामर शिकले, लिहिले, पण अजिबात चोट्टेली येत नाही इंग्लिश. काहून नाही येत तुम्हाला सांगू, कारण काय. ठीक आहे, भाषा बोलता काहून नाही येऊन राहिली, तर आपल्याला चुकीच्या पद्धतीने शिकवली भाषा. ठीक आहे, मला सांगा, पोट्ट जन्मल्याबरोबर त्याला शिकवते का, क ख ग मन बे, क ख ग च छ ज ट ट ट त थ द द प मान मान, पहिले ते शिका लागते, असं शिकवते का. चुकीच्या पद्धतीने इंग्लिश शिकवलं. ठीक आहे, म्हणून इंग्लिश बोलता नाही येऊन राहिलं. पहिले काय शिकवलं माहिती आहे का, आम्हाला 5व्या वर्गापासून इंग्लिश होतं, ABCD शिकवली. ठीक आहे, ABCD पहिले मराठी, पहिले इंग्लिशचे वर्णमाला शिकवली. तुम्हाला मराठीची वर्णमाला शिकवली का बे, तुमच्या आईनं बाबानं शिकवली का, नाही शिकवली. काय शिकवलं पहिले, बाबू हे बाबा होय, बाबा मन मा बाबा, हेच होय बाबा, हे मन बाबा, हे आई होय, असं आई होय, हे चंदो मामा खिडकीतून माहीत चंदो मामा, बाबू फॅन कुठे आहे, पोटेल फॅन म्हणलं, पोट्टवरचा फॅन. डायरेक्ट ऑब्जेक्टची ओळख करून दिली, डायरेक्ट ऑब्जेक्ट. याला पलंग म्हणते, त्याला खुर्ची म्हणते, याला बोर्ड म्हणते, त्याला लाईट म्हणते, त्याला फॅन म्हणते, त्याला चंदो मामा म्हणते. डायरेक्ट पोटेल क ख ग शिकवलं का. भाषा शिकायची आहे बे, लक्ष द्या, भाषा शिकायची आहे. ठीक आहे, भाषा शिकायची आहे, तर पहिले ऑब्जेक्टची ओळख करून द्यावी लागते. म्हणून आता जे पहिल्या वर्गापासून मराठी ग्रामर आला आहे. ठीक आहे, हे मराठी ग्रामर, ठीक आहे, आता जे पहिल्या वर्गापासून मराठी ग्रामर आला आहे, हे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, याच्यात ऑब्जेक्टची ओळख आहे. ठीक आहे, काय आहे, ऑब्जेक्टची ओळख आहे. तुम्हाला पहिले वर्णमाला शिकवल्या जात नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला भाषा बोलायची असन, ठीक आहे, भाषा बोलायची असन, तर सगळ्यात पहिले लक्ष द्यावे, भाषा बोलायची असन तर भाषा ऐका लागते. तुम्हाला जर मी फ्रान्समध्ये नेऊन टाकलं, फ्रान्स, ठीक आहे, आणि तुम्हाला 3 महिने ठेवलं तर फ्रेंच शिकता ना बे. काय बोलणं वेगळं, ठीक आहे, लिहिणं वाचणं वेगळं. लिहिता वाचता येणार नाही, पण बोलता येईन. तुम्ही सगळ्यात पहिले भूक लागन, हॉटेलात जाण, ठीक आहे, इकडे कमी यार, ठीक आहे, कमी यार, फ्रेंच नाही ना.
आय वॉन्ट 1 प्लेट खिचडी. खिचडी, आय नो खिचडी. मग पण खिचडीला का म्हणते, भाताला का म्हणते? आय वॉन्ट वॉटर 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 वॉटर. त्याला इंग्लिश बी समजणार नाही असं केलं. मग तो त्याच्या भाषेत म्हणा. समजून राहिले का? ठीक आहे. मग तुम्ही थोडं लक्षात ठेवा शब्द. पाण्याला यानं का म्हणलं, टेबलाला यानं का म्हणलं, ठीक आहे, खिचडीला यानं का म्हणलं. आपोआप भाषा. तुम्हाला तामिळनाडूत 3 महिने ठेवलं तामिळ शिकताना. पिक्चर पहा तामिळचे 3, ठीक आहे, 10-15 अर्धे शब्द तुम्हालाच माहीत होते. हे जे आहे, ठीक आहे, हे आपण भाषा जी आहे तर भाषा ही ऐकून शिकल्या जाते. म्हणून इंग्लिश न्यूज चॅनल ऐका. तुम्हाला जर बोलायची असेल तर का असन बोलायची असेल तर इंग्लिश न्यूज आपण वाचतो, लिहितो, ग्रॅमॅटिकली करे. खड्ड्या ग्रॅमॅटिक अर्धे मिस्टेकच राहते दुनियाभराच्या. म्हणून भाषा जर इंग्लिश बोलायची आहे तर ऐका, भाषा ऐक. आता मला सांगा, लहान पोट्ट्याला ग्रामर शिकवलं का पहिले? नाही. त्याच्या कानावर शब्द पडले, ठीक आहे. अनुकरण आहे, पोट्टे अनुकरण करते. बापानं खर्रा घोटत आणला असा, ठीक आहे, रिकामी पन्नी जरी फेकली तर पोट्ट का करते, पन्नी घेते, माती टाकते आणि घोटते खाते, ठीक आहे, रपकन बक्का मारते. अनुकरण तुम्ही करान तसं करते ते, तसेच शब्द ते शिकत येते, ठीक आहे. समजून घ्या भाषा काय आहे, ठीक आहे. तर भाषा हे जे आहे, ठीक आहे, तर भाषा कधी, ठीक आहे, कुठेही नेऊन टाकलं तुम्हाला, कुठेही नेऊन टाकलं तर तुम्ही हे भाषा शिकू शकता. 3 महिन्यात भाषा शिकता, पण लिहिता वाचता येणार नाही. तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो, ठीक आहे, लक्ष द्या. आमच्या, ठीक आहे, आमच्या, ठीक आहे, विवेक नावाचा एक पोरगा आहे. त्याचा ग्रुपच आहे गडचिरोलीचा पोट्ट्याचा पुरा 8-15. विवेक नावाचा पोरगा आहे, ठीक आहे. आता या 4-5 वर्ष झाले. आता याचं गाव आहे एकदम शिरोंच्याला लागून, ठीक आहे, एकदम इंद्रावती, ठीक आहे. हे इकडून गोदावरी नदी गेली अशी आणि इथं शिरोंच्या, ठीक आहे, इथं इंद्रावती नदी आली, इथं गोदावरी, एकदम इथं गाव आहे त्याचं, ठीक आहे. एकदम या कोणत्यावर गाव आहे त्याचं गाव आहे तेलंगणा बॉर्डरवर लागून. बिलकुल तिकडून समोर होते छत्तीसगड, खालतं होते तेलंगणा आणि इकडं आहे महाराष्ट्र. त्याचं गाव अगोदर म्हणजे 1 मे 1960च्या अगोदर हे तेलंगणाचा भाग होतं. पाहता, ठीक आहे, त्याचं उदाहरण पहा, ठीक आहे. 1 मे 1960ले त्याचं गाव तेलंगणाचा भाग होतं. आता आजूबाजूच्या जवळपास 15-20 गावात तेलुगू भाषा बोली. बरं ना, आई वडील, ठीक आहे, आप्पाजी आजोबा आजी तेलुगू. कोणती भाषा बोले? तेलुगू भाषा बोले, ठीक आहे. मग आता तेलुगू, ठीक आहे, तेलुगू भाषा बोले. आता काय झालं, 1 मे 1960ले हे गाव नदीवरून विभागले गेले राज्य, त्याच्यामुळे त्याचं गाव आलं महाराष्ट्रात. आता त्याच्या अगोदर काय होतं 1 मे 1960च्या अगोदर, का त्याचं गाव तेलंगणात होतं. तेलंगणाच्या शाळा, तेलंगणाचं कॉलेज, तेलंगणाची युनिव्हर्सिटी, ठीक आहे, तिकडे शिकले. त्याच्यामुळे काय झालं का त्याचे आई वडील तेलंगणाच्या शाळेत शिकले, घरी भाषा तेलुगू बोले. आता घरी मायबाप तेलुगू बोलल्यावर पोट्ट तेलुगू बोलणारच आहे, विशेष नाही आहे. ते हे तेलुगू बोलले, बंद्या गावात तेलुगू बोलते ठीक आहे, बंद्या गावात तेलुगू बोलते. आणि त्याच्यानंतर लक्ष द्या, 1 मे 1960ला आल्यावर तेलुगू शाळा बंद झाल्या. महाराष्ट्र राज्यात हे आल्यावर तिथं शाळा गेल्या मराठी. आता तिथं पहिले 3 सब्जेक्ट होते, तेलुगू, ठीक आहे, संस्कृत किंवा हिंदी आणि एक पर्याय इंग्लिश, ठीक आहे. आता इथं काय झालं का आता त्याला सब्जेक्ट आला मराठी. आता घरी तेलुगू बोलते आणि, ठीक आहे, शाळेत शिकवे मराठी. आता मग आता त्याला काय होते का मराठीचं व्याकरण माहीत आहे, क ख ग ग च छ ज ज, लिहिणं वाचणं मराठी शिकला. मराठी बोलता येते थोडीफार, चांगली बोलता येते. आता वर्धेत राहते तर मराठी चांगलं बोलता येते, तरी त्याचे प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोड्याफार चुका होते. मराठी येते, त्याला तेलुगू येते, पण तेलुगूचं तो बाराखडी शिकला नाही, तेलुगूचं क ख ग ग शिकला नाही रे बाबा. त्याचा विषय काय झाला हे समजून घ्या. तो तेलुगू भाषेचं व्याकरण शिकला नाही, तेलुगू भाषेचं ग्रॅमॅटिकली नॉलेज त्याला काहीच नाही. तो आंध्र प्रदेशात, तो तेलंगणाला गेला आणि तेलंगणाची राजधानी हैदराबादला गेला. लक्ष द्यावे, पाहता भाषेचा विषय कुठं होते, कसा होते, उदाहरणं खतरनाक आहे आपल्यापाशी. तो तेलंगणाला गेला, ठीक आहे, हैदराबादला गेला. हैदराबादच्या सिटी बसच्या ड्रायव्हरले तेलुगूत विचारते हे हैदराबादच्या सिटी बसच्या ड्रायव्हरले, हे बस कुठं चालली. तो जोड्यान नाही हाणन का त्याला, एवढं शिकलं सवरलं पोट्टं, गॉगल लावून आहे आणि म्हणते का बस कुठं चालली हे तुम्ही सांगा. तेलुगूत म्हणून राहिलं, काऊन तेलुगू बोलता येते त्याले, पण बोर्ड वाचता येऊन नाही राहिला. अबे त्याला बोर्ड नाही वाचता येऊन राहिला, काऊन
तर तेलुगू भाषेचं व्याकरण, तेलुगू भाषेचे वर्णमालेतले वर्ण त्याले ठीक आहे समजत नाही. त्याले जर म्हणलं कंचली तर तो मराठीत कंचली येते, पण त्याला तेलुगूत कंचली म्हणलं तर लिहिता येणार नाही. त्याला म्हणलं ठीक आहे शेत लिही रे तर मराठीत शेत लिहिन, पण त्याला ठीक आहे तेलुगू भाषेतलं शेत कसं लिहिते हे माहीत नाही. काऊन तर तेलुगू भाषेची भाषा त्यानं शाळेत शिकली नाही, पण बोलता येते. ठीक आहे, भाषा बोलता येते, पण ते लिहिणं वाचणं वेगळा प्रकार आहे. तर ते हैदराबादमध्ये जाऊन तो बस ड्रायव्हरले कंड्रायव्हरले विचारते का हे तुमची बस चालली कुठून, तेलुगूत. तर तो जोड्यान नाही हाणन का एवढं शिकलं सवरलं पोट्ट दिसते आणि याले बोर्ड नाही वाचता येऊन राहिला का, तर खरंच नाही वाचता येत. ठीक आहे, तो त्याचा दोष नाही. ठीक आहे, तो ठीक आहे तो त्याच्या गाव जे होतं त्याचं गाव पहिले तेलंगणात होतं, आता महाराष्ट्रात आलं, त्याच्यामुळे त्याचा तो तसा प्रश्न निर्माण झाला. म्हणून भाषा शिकायची असन, बोलायची असन तर ऐका, ऐका कानावर पडले का बरोबर येईल. म्हणून लक्षात ठेवा, जो नाक कान हे इथं सर्किट आहे नाक कान घशाचं, कानावर पडलेले शब्द बोलता येते, कानावरच पडले नाहीत बोलता येणार नाही. जे जन्मतः मुके असतात ते बहिरे असतात, जे बहिरे असतात जन्मतः ते मुके असतात, कारण त्याच्या कानावरच शब्द पडत नाही, तर त्याचं मेंदू ॲनालिसिस करू शकत नाही कायले का म्हणते. पाहिजे तुम्ही, जे जन्मतः मुके आहे ते जन्मतः बहिरे आहे, किंवा जन्मतः बहिरे आहे ते जन्मतः मुके आहे. काय दिन त्याला आग लावायला तोंड बहिर असल्या आहे की नाही, तर ते खतरनाक काम आहे. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, बसा बसा. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. ठीक आहे, तर आता आपण ठीक आहे आता आपण पाहून राहिलो तो भाषा आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. ठीक आहे, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय भाषा. तर हे जे भाषा आहे ठीक आहे, तर हे भाषा जिवंत ठेवायची असेल का म्हणलं मी, भाषा जर जिवंत ठेवायची असेल ठीक आहे, तर भाषा जिवंत ठेवायची असेल तर तिला ठीक आहे तिला आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा, आणि भाषा जिवंत ठेवायची असेल तर तिला लिपीत कन्वर्ट करून ठेवणं आवश्यक आहे. कशात, लिपीत. ठीक आहे, तर लिपणे माहीत असेल शब्द तुम्हाला, लिपणेपासून ठीक आहे, लिपणे म्हणजे चिकणं चोपडं करणे. भाषा जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला लिपीत कन्वर्ट करून ठेवा लागेल. मग प्रत्येक भाषेची लिपी आहे बा. ठीक आहे, चायनाची लिपी चोंग चोंग आय लव्ह यू. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. ठीक आहे, बे काय वय मला बी माहीत नाही. ठीक आहे, चायनीज भाषा काय वय, चायनीज भाषा. ठीक आहे, तर हे अशी लिहिल्या जाते. ठीक आहे, हे त्याचे वर्ण असन. ठीक आहे, आपले मराठीचे आहे. ठीक आहे, आपले मराठीचे आहे, मराठी भाषा जिवंत ठेवायची आहे. तर क ख ग घ याले क ठीक आहे, कमळाचा क, खडूचा ख, ठीक आहे, गणपतीचा घन, घशाचा घ, क ख ग ग च छ ज. आपली भाषा जिवंत ठेवायची आहे तर तिला चिन्हात डिनोट करून ठेवा लागेल. मग भाषा जिवंत ठेवण्यासाठी त्याची लिपी तयार करावं लागेल. ज्या भाषा चिन्हात डिनोट करून ठेवल्या नाही, ज्या भाषा लिपीत डिनोट करून ठेवल्या नाही, त्या भाषा जगाच्या पाठीवरून नष्ट झाल्या. भारतात जवळपास 7,500 भाषा बोलल्या जात होत्या, त्याच्यातल्या 3,500 ते 4,000 भाषा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कारण का जातीपीचची भाषा आहे. 14 किलोमीटरवर भाषेत फरक पडते. ठीक आहे, दर 14 किलोमीटरवर भाषेत फरक पडते. किती किलोमीटरवर, दर 14 किलोमीटरवर. इथून इकडे गेले चंद्रपूर गडचिरोली, त्या पोट्याला किती काही म्हणलं अबे तांदूळ मान तर ते तांदूळ रस म्हणते, अबे तांदूळ मान ते तांदूळ रस म्हणते, अबे डाळ मान दार. ठीक आहे, इकडं ठीक आहे, इकडं गेले अमरावती, तिकडं वराडीत थोडासा फरक पडते. पुन्हा तिकडं मराठवाड्यात, पुण्यात गेले चिकणी चोपडी, काय मित्रा कसं आहेस, बरं आहे का तू. ठीक आहे, भल्ली चोपडी भाषा आहे. ठीक आहे, तूप लावून. तर ठीक आहे, असा भाषेत फरक पडत जातो. ठीक आहे, महाराष्ट्रात जरी मराठी बोलते, आता माझी मराठी तुम्हाला समजा लिहून राहिली वराडीतली. ठीक आहे, तेच तर मायबोलीची ठीक आहे, तेच तर मायबोलीची कमाल आहे का कुठेही गेले महाराष्ट्रात तर तुम्हाला ठीक आहे भाषा समजून राहिली. तर लक्ष द्या. ठीक आहे, भाषा जिवंत ठेवायची असेल तर लिपीत कन्वर्ट करून ठेवा लागेल. का करून ठेवा लागेल, लिपीत. जर नाही ठेवली तर भाषा खतम होईल, खतमच होणी आहे. ठीक आहे, आता गोंड लोकांची गोंड भाषा आहे. पोट्टे म्हणते गोंडी ढेमचा वाजव बे, गोंडी ढेमचा वाजव. ठीक आहे, तर पोट्टे गोंडी ढेमचा वाजवते आहे का नाही ठीक आहे, लग्नात नाचते तर गोंडी ढेमचा बारीक. ठीक आहे, तर तुला तो पटाए गए रे आहे का नाही, गोंडी ढेमसा वाजवते पोट्टे. का वाजवते, गोंडी ढेमसा. तर ते जे गोंडी भाषा आहे तेही नामशेष होण्याच्या मार्गावर होती, पण बरं झालं गडचिरोलीच्या माणसाने त्याची लिपी तयार केली. ठीक आहे, अशीच आता कोलामी भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कोलामी. ठीक आहे,
तर कोलामी ठीक आहे. आता गोंडी भाषा ठीक आहे. तर आता गोंडी भाषा आमच्या गावात एक ठीक आहे सोमाजी गेडाम आहे, ते आप्पाजी वेम आहे, ते कधी आवाज दे ए नातू इकडे ये ठीक आहे. आता नातू इकडे ये म्हणल्यावर मी जाऊ, ते का म्हणे मला चितूर काफडा, का म्हणे चितूर काफडा. आता मी म्हणलं हे बुडा म्हणून करायला चितूर काफडा, मी एक तर चितूर म्हणू ठीक आहे, नाही तर फडा म्हणू. आता मला का माहीत चितूर का फडा म्हणजे का होते. तर मग मला काही दिवसांनी समजलं बुडा माई मजाक घेते ठीक आहे, लाईनीसोबत लग्न करतं का मोठीसोबत. आता ते नातू आहे म्हणून गंमत करे ठीक आहे, का लहान बहिणीसोबत लग्न करतं का मोठ्या बहिणीसोबत लग्न करतं ठीक आहे. चितूर का फडा म्हणे बुडो ठीक आहे. तर ते जे आहे तर ते भाषा जिवंत ठेवासाठी त्या लोकांची गरज आहे आणि त्यांना लिपीत कन्वर्ट करा. मराठी खतम झाली असती लिपीत कन्वर्ट करून नसती तर ठीक आहे. तर आता लक्ष द्या ठीक आहे. भाषा जिवंत ठेवायची आहे तर भाषेला चिन्हात डिनोट करून ठेवणं आवश्यक आहे. कायच्या चिन्हात ठीक आहे. तर आता आमच्या ठीक आहे गावाच्या बाजूनं हे मांडवा ठीक आहे, हे मांडवा मायगाव मांडवा, मांडव्यावरून 2 किलोमीटरवर कोलामपोड आहे. काय कोलामपोड, लक्ष द्या बे, कोलामपोड कोलाम जातीचे लोक राहते ठीक आहे, कोलाम जातीचे लोक राहते. आता ते कोलाम जातीचे लोक जे आहे लक्ष द्या बे ठीक आहे, त्याची लिपी नाही पण बोलते कोलामी. तुम्हाला सांगतो ठीक आहे. आता जे पुरं ठीक आहे कोलामी बोलत आहे ना ठीक आहे, तर ते त्याचे आई वडील आहे, पोट्टे कोलामी नाही बोलत, त्याला लाज येते कोलामी बोलायची. ते मराठीत बोलते, मराठी शाळेत शिकते, मांडव्याच्या शाळेत येते. ते शाळेतले विषय आहे हिंदी इंग्लिश आणि मराठी. कोलामी नाही आहे, कोलामीतली लिपीच नाही, तयार केली नाही. इथून 2 पिढ्यानं इथून 50-60 वर्षानं कोलामीच खतम होऊन जाईल ठीक आहे. ते माझ्या दुकानात येते, माझ्या किराणा दुकान आहे मांडवेले बस स्टँडवर, किराणा दुकानात येऊन म्हणते ठीक आहे नितीन भाऊ 1 रुपयाला सोनपापडी को, काय म्हणते मग आता 1 रुपयाल, मग 1 ठीक आहे नितीन भाऊ 1 रुपयाल सोनपापडी ठीक आहे, सोनपापडी को म्हणजे दे ठीक आहे. ते जेव्हा म्हणते 1 रुपयाला, आता असं लिहिन का ते, हे तर मराठीची लिपी होय, त्याची लिपी कुठं आहे. 1 रुपयाला म्हणजे 1 ठीक आहे, सोनपापडी ए रुपयाले रुपयाल म्हणते. 1 रुपयाला सोनपापडी, सोनपापडीले त्याच्या डिक्शनरी शब्दच नाही आहे. तर सोनपापडी को म्हणजे दे. 1 रुपयाला 1 म्हणजे 1, इंदिंग म्हणजे 2, मुलिंग म्हणजे 3, नालिंग म्हणजे 4 ठीक आहे. ठीक आहे 1 इंदिंग मुलिंग नालिंग म्हणजे 4 रुपये. किती रुपये 4 ठीक आहे. मुलिंग म्हणजे 3 रुपये. तर मी मराठीत लिहिले हे. त्याला जर त्याची भाषा जिवंत ठेवायची असन, तर हे जे मी शब्द लिहिले हे त्याच्या लिपीत कन्वर्ट करून ठेवा लागेल, त्याचे शब्द जतन करून ठेवा लागेल, नाही तर खतम होऊन जाईल ठीक आहे. आता त्या पोट्ट्याचं मराठी शाळेत जे पोट्ट शिकत आहे सध्या 2री 3रीत, त्याचे आप्पाजी बोलते, आईवडील बोलते, पोट्ट्याला बोलायची लाज येते ठीक आहे. तर लक्षात ठेवा ठीक आहे, हे कोलामी अशा कितीतरी भाषा आहे ज्या ठीक आहे भारतातल्या आदिम आदिवासी जमाती बोलते ठीक आहे. छोट्या छोट्या जमाती आहे, त्याची स्वतःची बंजारा लोकांची स्वतःची भाषा आहे, पण ते जिवंत ठेवायची असेल तर लिपीत कन्वर्ट करून ठेवणं आवश्यक आहे, नाही तर भाषा खतम होऊन जाईल. अशा कितीतरी भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून कोणती भाषा जिवंत ठेवायची आहे तर लिपीत कन्वर्ट करून ठेवणं आवश्यक आहे. कायच्यात लिपीत, मग मराठी लिपीत कन्वर्ट करून ठेवली ठीक आहे. कायच्यात करून ठेवली लिपीत. मग तुम्हाला सांगितलं का ठीक आहे बा, आता कोलामी लोक कोलामीत बोलते त्याच्यासोबत, मग त्याचे विचार त्याला समजते दुसऱ्याला. म्हणून तो जर माझ्यासोबत बोलला, आता एवढं वाक्य समजलं मला, बाकी पण ती थोडी समजते. तो जर माझ्यासोबत कोलामीत बोलला तर मला काहीच समजत नाही. काहून तर मी कोलामी भाषा शिकलेलो नाही, कोलामी लोकात राहिलो नाही. मी जर कोलामी लोकात 2-4 वर्ष राहिलो तर मला कोलामी येईन. 1-3 महिने जरी राहिलो तरी मला कोलामी येईन. मला फ्रेंचमध्ये नेऊन टाकलं तर फ्रेंच येईन 3 महिन्यात ठीक आहे. भाषा बोलता येते पण लिहिता वाचता येणं हा वेगळा प्रकार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मराठीचं व्याकरण शिकणं आवश्यक आहे, मराठी भाषेची लिपी शिकणं आवश्यक आहे. तुम्हाला जे भाषा बोलायचं आहे त्याची लिपी शिका लागेल ठीक आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे का आपली भाषा आपल्याला जतन करून ठेवायची आहे, तर आपल्याला लिपीत कन्वर्ट करून ठेवा लागेल. आणि लक्षात ठेवा ठीक आहे, माझी भाषा मी जिवंत ठेवली, माझी भाषा मी बंद्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर वराडी पोचवली. याचं कारणच हे आहे का माझ्या गावची जे जडणघडण आहे, माझ्या गावानं जी भाषा दिली ती भाषा मी जतन करून ठेवून राहिलो. का करून ठेवून राहिलो? जतन ठीक आहे. कारण राज्यघटनेतून मला मूलभूत अधिकार दिला आहे ठीक आहे. फंडामेंटल राईट्स आहे. आपली भाषा व आपली लिपी जतन करून ठेवायचं स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणून तुमची भाषा, तुमचा पेहराव, तुमचं खानपान, तुमची राहणीमान, तुमची भाषा, तुमची लिपी तुम्हाला जतन करून ठेवता येते आणि याच्यावर कोणी बंधन आणू शकत नाही. म्हणून भारतात हिंदी ही राष्ट्रभाषा अजूनपर्यंत होऊ शकली नाही ठीक आहे. तुम्ही जे वाचता ना हिंदी राष्ट्रभाषा, हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे ठीक आहे.
का म्हटलं हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे, हिंदी या राष्ट्रभाषेचा ठीक आहे राष्ट्रभाषा का बरं नाही त्याचा इतिहास आहे ठीक आहे, नंतर सांगेन मी तुम्हाला त्याची हिस्ट्री का झाली तर ठीक आहे. तर आता लक्ष द्या ठीक आहे. 91 रुपयाला सोनपापडी को, सोनपापडीले कोलामी शब्द नाही तो सोनपापडी को म्हणजे दे, तर हे भाषा खतम होऊन जाईल काही दिवसानं ठीक आहे. 2-3 पिढ्या झाल्या का, म्हणून भाषा जिवंत ठेवायची आहे तर लिपीत कन्वर्ट करून ठेवणं आवश्यक आहे ठीक आहे. ज्या लोकांना इंग्लिश येत नाही त्यांनी सांगतो इंग्लिश न्यूज चॅनल ठीक आहे पहा, बे ऐकानं का म्हणून राहिलो पहा, म्हणजे तो पटपट का म्हणून राहिला हे तरी समजन. नाही तर म्या जर पेपर वाचायला लावला, पेपर वाचा इंग्लिश सुधारते, काही सुधरत नाही, अर्धा सत्यानाश होते त्याचा, प्रत्येक शब्द डिक्शनरीत पाहिजे तो सत्यानाश राहते त्याचा. मी सांगितलं होतं पोटेल द हिंदू वाचा रे, द इंडियन एक्सप्रेस वाचा रे, तर एक वाक्य होतं तेलंगणाचं ठीक आहे, तेलंगणा वेगळं करण्यासाठी आंदोलन चालू होतं आणि तिथं एक इंग्लिशमध्ये वाक्य आलं होतं ठीक आहे, सिच्युएशन इन द तेलंगणा ॲज ठीक आहे, सिच्युएशन इन द तेलंगणा ॲज लाईक अ बॉइलिंग ठीक आहे, बॉइलिंग वॉटर ठीक आहे. तेलंगणाची परिस्थिती उखळत्या पाण्यासारखी आहे. आता त्या पोट्ट्यानं बॉइलिंग वॉटरचं शोधला ना अर्थ, सर म्हणे हे तेलंगणात पाणी कुठं उकळत आहे म्हणे. माय मी म्हणलं सत्यानाश आहे तुया ठीक आहे. असे खतरनाक पोट्टे आहे का आता का सांगू तुम्हाला ठीक आहे. माझ्यासारखेच ते मी बी असाच होतो का पुरा इंग्लिशचा सत्यानाश ठीक आहे. तर खूप चांगल्या चांगल्या भाषा आहे ठीक आहे या जगात, आणि भाषा ठीक आहे भाषा जतन करून ठेवायची असेल तर तुम्हाला सांगतो का तुमच्या भाषेची लिपी असली पाहिजे ठीक आहे. मराठीची स्वतःची लिपी आहे म्हणून इतकी जिवंत आहे, नाही तर भाषा कधीचीच खतम होऊन गेली असती आणि खतम होतेच, विषयच नाही. तुम्हाला सांगतो ठीक आहे. आता गोंडी जिवंत राहील कारण गोंडीची लिपी काढली ठीक आहे गडचिरोलीतल्या एका व्यक्तीनं ठीक आहे. कोलामीची लिपी कोणतरी कोलाम लोकांनी एखाद्या काढावी ठीक आहे आणि ती जतन करून ठेवावी, माझी अशी अपेक्षा आहे का त्यांनी ती जतन करून ठेवायला पाहिजे. तर ठीक आहे म्हणून ठीक आहे लिपी जी आहे तर तुम्हाला कोणतीही भाषा शिकायची असेल तर ती लिपीत कन्वर्ट करून ठेवणं आवश्यक आहे. म्हणून मी सांगितलं तुम्हाला आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा ठीक आहे. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा ठीक आहे. आणि भाषा जिवंत ठेवायची आहे तर लिपीत कन्वर्ट करून ठेवणं आवश्यक आहे. कायच्यात लिपीत, कायच्यात म्हटलं लिपीत ठीक आहे. तर असा हा प्रकार आहे ठीक आहे कशाचा, मराठी भाषेचा. तर ठीक आहे पहा मग आता तुम्हाला का करायचं आहे त्याच्यावर, तर तुमचे विचार दुसऱ्यापर्यंत पोचायचे आहे तर ती भाषा तुम्हाला शिकावी लागेल. म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे ज्या भाषेतली ठीक आहे पटवाची आहे किंवा तिला प्रपोज मारायचा आहे किंवा बोलायचं आहे ठीक आहे किंवा आपले विचार तिच्यापर्यंत व्यक्त करायचे आहे तर पहिले तिची भाषा शिका. का करा ठीक आहे, तिला बरं वाटन का आपल्या भाषेत बोलते बाई, याचं बोललं ते समजून तर राहिलं. नाही तर मग आता गुगल ट्रान्सलेटर आहेच ठीक आहे, कोणत्याही भाषेत ट्रान्सलेट करून देते तुम्हाला. तर हे जे आहे ठीक आहे, तर हे जे आहे मी तुम्हाला सांगून राहिलो आपले विचार व्यक्त करणं. एक डेफिनेशनवर एवढं लेक्चर घ्यायला लागलं भाऊ ठीक आहे, खतरनाक आहे बे ठीक आहे. साधा आणि सोपं भाषा समजून घ्या का आहे. खतरनाक शब्द खतरनाक चॅप्टर आहे मराठी व्याकरण ठीक आहे. मराठी व्याकरणच लय खतरनाक आहे. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. म्हणून माझे विचार तुमच्या मनापर्यंत डायरेक्ट पोचून राहिले कारण मी माझ्या मायबोलीत बोलून राहिलो. आणि भाषा ही भाषा माझी ताकद आहे. तुमची भाषा तुमची ताकद बनवा. का बनवा, ताकद बनवा. ज्या भाषेला लोक कमजोर समजते आणि माझ्या भाषेला कमजोर समजत होते, विदर्भातलेच लोक स्वतःले या भाषेत बोलण्यात ठीक आहे कुचराईपणा करते किंवा त्याला वाटते का हे ठीक आहे आपली भाषा बरोबर नाही ठीक आहे. स्टेजवर सुद्धा मी याच भाषेत बोलतो भाऊ. स्टेजवर कलेक्टर असो, SP असो का अजून कोणी असो ठीक आहे, अजिबात लाज बाळगत नाही. खाली उतरल्याबरोबर लोक म्हणते वा का बोलले तुम्ही ठीक आहे, अशाही भाषेत बोलता येते हे आम्हाला पहिल्यांदा कळलं म्हणते ठीक आहे. तर मी अजिबात ऐकत नाही ठीक आहे. हे मी असा आहे आणि असाच राहीन, विषय संपला आहे का नाही. तर म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे, भाषा जिवंत ठेवा आपली. एवढीच अपेक्षा करतो तुमच्याकडून. नेक्स्ट लेक्चर घेऊन येईन ठीक आहे. कायले लिपी म्हणते, काय म्हटलं कायले लिपी म्हणते आणि मराठी भाषेची डिलिव्हरी कशी झाली. तर ठीक आहे तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. धन्यवाद. आपलं बुलेट चालू घडामोडी लेटेस्ट पुस्तक आलेलं आहे. ते पुस्तक तुम्ही ठीक आहे अकोल्याला पाटील बुक डेपो, नांदेडला पाटील बुक डेपो, औरंगाबादला उमदे ठीक आहे, ज्ञानदीप ठीक आहे, माया ठीक आहे, न्यू उदय, त्याच्यानंतर नागपूरला ठीक आहे सेंट्रल, रेणुका बुक डेपो, त्याच्यानंतर चोपड्याला साई अकॅडमी, त्याच्यानंतर जयगावला इंदाई बुक डेपो ठीक आहे, नांदेडला पाटील बुक डेपो, त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद अकॅडमी ठीक आहे अंबेजोगाई, इथे पुस्तक
हे उपलब्ध आहे, माझ्याकडे उपलब्ध आहे. ठीक आहे, तुम्हाला जर इथून तिथं जर ठीक आहे तिथं जवळपास असेल तर तिथून घ्या, आता जे ॲड्रेस सांगितले तिथून घ्या. आणि जर कोणाला हे पुस्तक बाय पोस्ट पाहिजे असेल तर बाय पोस्ट मला 240 रुपये सेंड करा. एक पुस्तक योजना पुन्हा आहे, 100 रुपयाचं आहे, ते 50 रुपयात. दोन्ही पाहिजे असेल तर दोन्ही पाहिजे असं खतरनाक पुस्तक आहे, प्रश्न 1,00,000% येईन, मी जिवंत आहे. 290 रुपये सेंड करा. ठीक आहे, जर नुसतं बुलेट पाहिजे असेल तर 240 सेंड करा. पुस्तक दाखवून देतो तुम्हाला. कुठं गेलं बा? हां, ठीक आहे. तर हे 2 पुस्तक आहे. ठीक आहे, तर हे पुस्तक पाहिजे असेल तुम्हाला तर हे दोन्ही 290 रुपयात विथ पोस्टल चार्ज. हे पाहिजे असेल तर 240 रुपये. 240च किंमत आहे त्याची. आणि 1.5 वर्षाचा डाटा आहे याच्यात चालू घडामोडीचा पूर्ण. 2019 जानेवारीपासून तर जुलै 2020पर्यंत नवीन शैक्षणिक धोरण, भारत चायना सीमावाद, भारत नेपाळ सीमावाद जो तुम्ही व्हिडिओ पाहिले यूट्यूबवर. आणि व्हिडिओ ठीक आहे सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी लाईव्ह आलो तर लगेच नोटिफिकेशन येते. प्रत्येकाला मी मेसेज पाठवू शकत नाही. ठीक आहे, तर याचा मला ठीक आहे पैसे पाठवल्याचा फोनपे गुगल पेनं 997081 नंबर आहे, त्याच्यावर फोनपे गुगल पे करा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, नाव ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पाठवा. हे पुस्तक तुम्हाला 8 दिवसात पोस्टानं भेटून जाईल. ठीक आहे, तर अपेक्षा करतो आज तुम्हाला ठीक आहे कशाले भाषा म्हणते हे समजलं असन. ठीक आहे, कधीच विसरणार नाही आयुष्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र.